तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे आज मंदिर चांगलं सजवलेलं दिसतं. धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। बघून तर येऊया. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर शंभो हर हर महादेव हर हर महादेव शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो हर हर महादेव हर हर शंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो
जागवा शंभो शंभो संमार्जिली अंगणे पानावली गोधने संमार्जिली अंगणे पानावली गोधने आसावला आसमंत अमृताने चिंबना हवा हे शिवा आसावला आसमंत अमृताने चिंबना हवा हे शिवा शंभो शंभो तू आपदा वारणारा तू दुःखिता तारणारा होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो 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 अरे काय या दगडाला देव मानताय बोलतच काहीतरी अरे अरे शंभो अरे अरे महादेव अरे अरे शंभो अरे अरे महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले हर हर महादेव हर हर महादेव शिव शंभो हर महादेव शिव शंभो हर हर महादेव शिव शंभो हर हर महादेव शिव 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 शिव शंभो
शंभो हर 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 महादेव शंभो 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 शंभो हर हर महादेव 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 शिव शिव शंभो शिव शिव शंभो शिव शिव शंभो शिव शिव शंभो आज बहुतेक उपाशीच राहावं लागणार हर हर महादेव आज उपाशीच राहावं लागणार मलाही माझ्या घरच्यांनाही वाटलं होतं आज रिकामे हातानेच परत जावं लागणार पण एवढं सुंदर हरिण सावज म्हणून येईल असं वाटलं अरे महापुरुषा, मी काही अन्याय न करता माझ्यावर का बरं बाण चालवायला निघालास? मी गर्भीण आहे रे. माझ्या पोटात गर्भ वाढतो आहे. माझा वध करून तुला रे काय मिळणार? उलट तुझ्या माथी त्याचं पातकच लागेल. अरे, गर्भाचा वध करून वृषभ हत्येचं
100 वृषभ म्हणजेच गोहत्येचं, 100 गोहत्येचं म्हणजे एक ब्राह्मण, 100 ब्राह्मणांच्या हत्येचं म्हणजे एका स्त्रीच्या वधाचं पातक, 100 स्त्रियांना मारल्यानं एका गुरुहत्येचं पातक, त्याहीपेक्षा एका गर्भिणीला मारल्याचं पातक तुझ्या मस्तकी लागेल असं शास्त्र सांगतं. पण माझी बायका मुलं उपाशी आहेत. माझ्याही पोटात अन्नाचा कण नाही, त्याचं काय? पण तू हरिणी असून मनुष्यवाणीत शास्त्राच्या गोष्टी कशा काय बोलू शकतेस, याच मला आश्चर्य वाटतंय. पण तुझं बोलणं ऐकून मला तुझी दया आली आहे. पण तू आहेस तरी कोण, आणि एवढं ज्ञान तुला आलं कुठून? पूर्वी देवांनी आणि दैत्यांनी सागर मंथन केलं, त्यातून 14 रत्न निघाली. त्यातलं एक म्हणजे रंभा. ही रंभा म्हणजेच आज तुझ्यासमोर उभी असलेली हरिणी. मी दिसायला खूप सुंदर होते. मला पाहून माझ्या सौंदर्यावर देव दानव भुलून जायचे. देव दानवच काय, पण घोर तपश्चर्या करणारे तपस्वी मुनीवरही माझ्या सौंदर्यानं भुलून जायचे. माझ्या नयनांच्या कटाक्षांनी, माझ्या अंगाच्या सुवासानं देव दानव मुनी भुंग्यासारखे माझ्या भोवती फिरायचे. माझं नृत्य पाहण्यासाठी आणि गायन ऐकण्यासाठी सर्व धावत सुटायचे. स्वर्गीय सुख उपभोगत होते मी. रोज शिवाची भक्ती करणारी मी या स्वर्ग सुखानं वाहवत गेले. माझ्या सौंदर्याचा गर्व मला चढला. मी कोणालाच मानेनासे झाले. शिवभक्ती सोडून दिली. सोमवार, शिवरात्री, प्रदोष व्रत काहीही करत नव्हते. सुधापान सोडून मद्यपान करू लागले आणि एके दिवशी देवांना सोडून हिरण्य नावाच्या राक्षसाबरोबर राहू लागले. असा बराच काळ लोटला. एके दिवशी हिरण्य मृगाच्या शिकारीसाठी वनात गेला. माझ्या मनात शिवाचं दर्शन घ्यावं असं आलं, म्हणून मी हिमालयात त्यांच्या दर्शनासाठी गेले. मला पाहून भगवान शंकर रागावले. क्रोधात त्यांनी माझ्या हातून घडलेल्या पापाबद्दल मृत्यूलोकी मी हरिणी आणि माझ्या दोन्ही सख्या ही हरिणी होतील असा शाप दिला. मी ज्या असुराबरोबर राहत होते तो हिरण्यही मृग होऊन तुझ्याबरोबरच राहील असा त्यांनी मला शाप दिला. मी भगवान शंकरांची क्षमा मागितली, उशाप मागितला. भगवान शंकरांना माझी दया आली. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही माझ्या चरणाशी परत याल असा उशाप दिला आणि मृत्यूलोकी मी हरिणी म्हणून आले. अरे माझा प्रसूती काळ जवळ आलाय. माझ्या गर्भाला जन्म देऊन मी परत याच ठिकाणी येते. पण माझ्यावर आत्ता बाण चालवू नकोस. मी वचन देते तुला. तू हे सांगितलंस, हे जरी सत्य असलं तरी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? स्वतःला वाचवण्यासाठी तू ही गोष्ट कशावरनं सांगत नाहीस? अरे माझ्यावर विश्वास ठेव. ठीक आहे, मी शपथ घेते. ऐक, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो वेदशास्त्रात ध्यायन शुचिरभूत संध्या करत नाही त्याचं जे पाप आहे ते मला लागेल. जो गुरुची निंदा करतो, परमेश्वराची निंदा करतो, ब्राह्मणांना दिलेलं दान जो परत घेतो, जे पती पत्नींमध्ये वियोग आणतात ते नपुंसक होतात, असं पाप माझ्या माथी लागेल. जो आपल्याजवळ विद्या असूनही शिष्यांना देत नाही तो पांगळा होतो. जो दुसऱ्याचं गोधन हिरावून आणतो तो अल्पायुषी होतो. जो राजा प्रजेला छळतो, साधू मुनींना छळतो तो सर्पाच्या जन्मी जातो. ज्या स्त्रिया पतीची निंदा करतात त्या वटवाघळाच्या जन्माला जातात. जो आपल्या माता पित्यांना चांगली वागणूक देत नाही तो माकडाच्या जन्माला जातो. जर मी परत आले नाही तर ही सर्व पापं मला लागतील. माझ्यावर विश्वास ठेव, मला जाऊ दे. माझ्या बाळाला जन्म देऊन मी परत येईन. विश्वास ठेव, मी परत येईन. ठीक आहे, जा तू. तुझ्यावर मी विश्वास ठेवतो. पण एक लक्षात ठेव, तू मला वचन दिलेस.
शंभो हर हर शंभो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. आज उपाशी राहावं लागणार वाटतं. आपलं ठीक आहे, पण माझ्या मुलांचं काय? त्यांच्यासाठी शिकार करावीच लागणार. बघूया कुठलं सावज येतं ते. शिव शिव शंभो हर हर महादेव. शिव शिव शंभो हर हर महादेव. शिव शिव शंभो शिव शिव शंभो हर हर महादेव. अरे थांब, हातातलं धनुष्य बाजूला घे. नको मारूस मला. मला जीवनदान दे. मला मारण्याआधी माझं जरा ऐकून तरी घे. आश्चर्य आहे, ही पण मनुष्यवाणीतच बोलतीये. ही पण शपथ घेईल. ऐक, मी शपथेवर सांगते, मी परत येईन. मी जर परत आले नाही तर गुरुनिंदा करणाऱ्याची, मद्यपान करून दुराचार करणाऱ्याच्या मागे जी पातकं लागतील ती माझ्या मस्तकी लागतील. जो महापुरुष स्वतःला क्षत्रिय म्हणतो पण रणांगणात माघार घेतो, महापुरुषांच्या ग्रंथाला वेदशास्त्रांना नावं ठेवतो, जो संत सज्जनांचा द्वेष करतो, त्यांच्या माथी जे पाप लागतं ते मला लागेल. जो कोणी पुत्राला सुनेला चांगलं वागूनही उगाच त्रास देतो ते कुरूप होतात. जे गुरुचं वाईट चिंततात त्यांच्या संपत्तीचा नाश होतो. जे पांथस्थाची वस्त्र चोरतात त्यांच्यावर प्रेतावरची वस्त्र पांघरण्याची वेळ येते. जी दासी आपल्या स्वामीची सेवा करत नाही ती मगरीच्या जन्मी जाते. जो आपल्या पोटच्या कन्येची विक्री करतो तो हिंस्त्र योनीत जन्माला जातो. जी स्त्री आपल्या पतीची सेवा करूनही पतीच्या हातून छळाला तोंड देते तिच्या पतीचा गृहभंग होतो. जो ब्राह्मण मद्य देतो आणि स्वतः घेतो तो ब्रह्मराक्षस होतो. जो व्यवहारात खोटी साक्ष देईल त्याचे पूर्वज नरक यातना भोगतात. जो देवळात भोजन करतो तो क्षीण होत जातो. ग्रहण काळात जो भोजन करतो त्याला पित्तरोग जडतो. जो देवालय पाडतो त्याच्या अंगाची शकलं होतात. जो ब्राह्मणाचे अन्न हिसकावतो त्याचा वंश पुढे वाढत नाही. अशी ही सर्व पापं मी परत आले नाही तर माझ्या माथी लागतील. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव आणि मला आत्ता परत जाऊ देत. धन्य आहात तुम्ही. शास्त्राचं एवढं ज्ञान तुम्हाला? ठीक आहे, तुझ्या शपथेची वचनाची आठवण ठेव. परत ये.
शंभो हर हर महादेव, हर हर शंभो, हर हर महादेव, शिव शिव शंभो, हर हर महादेव, शिव शिव शंभो, हर हर महादेव, हर हर महादेव, शिव शिव शंभो, हर हर महादेव. कोण हा भक्त माझ्यावरती अभिषेक करतोय? आज कितीतरी कालानंतर असा बिल्वदलांचा अभिषेक माझ्यावरती होतोय. हा नक्कीच माझा निस्सीम भक्त असला पाहिजे. त्याशिवाय उजाडल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत सतत आज मृगाची शिकार नशिबात दिसते. फक्त एकदा मला जीवनदान दे. माझ्या बायका पतिव्रता आहेत, गुणी आहेत. त्यांना शेवटचं पाहून येतो, त्यांच्याशी बोलून येतो, मग तू माझा जीव घे. हे बघ, जो कीर्तनात विघ्न आणतो त्याचा निर्वंश होतो. तीर्थयात्रेला निघालेल्यांची जो वस्त्रे धन चोरतो त्याच्या सर्वांगावर व्रण पडतात. जो मातृद्रोह करतो त्यास व्याधी जडते. जो पितृद्रोह करतो तो पिशाच्य योनीत जातो. जो गुरुद्रोह करतो तो तात्काळ मृत्यू पावतो. भूतप्रेतांसारखा फिरत राहतो. जो आपल्या कन्येसमान मुलीला पतिव्रतेला वाईट नजरेने बघतो तो रोगी होतो. जो देवांची वस्त्रे अलंकार चोरतो, देवाला नावे ठेवतो, त्याला पंडुरोग होतो. जो गुरुला त्रास देतो त्याच्या अंगी सामर्थ्य येत नाही. जो दीन दुबळ्यांना त्रास देतो, संत सज्जनांचा अपमान करतो, त्यांना संतान प्राप्ती होत नाही. जो पित्याचा द्वेष करतो, शिवकीर्तन ऐकताना त्रास देतो, त्याला कर्णरोग होतो. ज्याला देवांचा वीट येतो, तीर्थप्रसादाचा जो अभेर करतो, त्याच्या अंगाच्या शिरा आखडतात. अशी सर्व पापे मी जर परत आलो नाही तर माझ्या मस्तकी येतील. फक्त एकदा मला जाऊन येऊन देत रे, फक्त एकदा. जा जा. शिव शिव शंभो, हर हर महादेव, शिव शिव शंभो, हर हर महादेव, शंभो हर हर महादेव, हर हर शंभो, हर हर महादेव.
आता ही काय बोलते ते तरी पाहू. निदान शास्त्रार्थ तरी ऐकायला मिळेल. मला मारू नकोस रे. माझं पाडस भुकेलं असतं. त्याला पाजून मी परत येते. पण आत्ता मला मारू नकोस. मला जाऊ दे. मी परत येईन. त्यासाठी तुला शपथ घ्यावी लागेल. घेते. मी शपथ घेते. पण मला काही वेळासाठी तरी जीवनदान दे. ठीक आहे, मी काही वेळासाठी तुला जीवनदान देतोय. पण शपथ काय घेणार ते तरी सांग. हे बघ, मी जर परत आले नाही तर आता जे मी सांगेन ती सर्व पातकं माझ्या माथी लागतील. जो मातेच्या आणि पुत्राच्या, स्त्री आणि पुरुषाच्या मध्ये वितुष्ट आणतो, जो देव ब्राह्मणांची निंदा करतो, त्यांचे यम हातपाय छाटतो, जो परवस्तू चोरतो त्याला नेत्ररोग होतो, जो पुस्तके चोरतो तो मुका होतो, जो रत्ने चोरतो त्याचे डोळे जातात, जो खूप गर्विष्ठ असून माच करतो तो रेड्याच्या जन्माला येतो, पारधी पक्षाच्याच जन्माला येतो, जो मुखाने भक्तांची निंदा करतो त्याच्या मुखाला दुर्गंधी येते, जो माता पित्यांना छळतो तो लुळा पांगळा होतो, भुकेने दाराशी आलेल्याला जो हकलून लावतो त्याची सर्व संपत्ती नष्ट होते. ही सर्व पातकं माझ्या माथी लागतील. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या पाडसाला मी पाजून परत येते. जा तू, जा. तुझ्या पाडसाला पाजून ये. पण एक लक्षात ठेव, मी तुझी वाट पाहतोय. जा तू, जा. असं डोळ्यात पाणी का बरं? काही नाही. आता माझी तुमची ही शेवटचीच भेट. हो ना, परत यापुढे आपली भेट. मी काही वेळापूर्वी पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी गेलो होतो. तिथे झाडावर बसलेल्या व्याधाने मला मारण्यासाठी बाण लावला. पण त्याला मी वचन देऊन आलोय की मी माझ्या पत्नी व मुलांना भेटून परत येतो. शपथ दिली मी तशी त्याला. मला जायला हवं. तो माझी वाट पाहत असेल. काय तुम्हीही वचन दिलत? मग काय करणार? तसं वचन दिलं नसतं तर क्षणात त्याच्या बाणानं माझा वेध घेतला असता. तुम्हाला शेवटी भेटायची इच्छा त्यावेळी माझ्या मनात आली, म्हणूनच तशी शपथ घेऊन मी आलोय. मलाही आता निघायला हवं. या पाडसाला सोडायला मन तयार नाही. पण मीही व्याधाला वचन देऊन आले. मी गर्भीण आहे म्हणून त्यानं मला जीवनदान दिलं. खरंच मोठ्या मनाचा आहे तो आणि त्याची बायका मुलं उपाशी असतील. त्याला दिलेल्या शपथेप्रमाणे मला आता निघायलाच हवं. थांबा, मीही येते तुमच्या बरोबर. जसं तुम्ही दोघांनी त्याला वचन दिलं तसंच मीही दिलं.
केवळ तुमच्यासाठीच मी इथं आले, अन्यथा मला जीवनदान मिळालं नसतं. आपलं नाव सांगून त्याला मी वेळ मागून घेतली, पण वचन शपथ ही मोडण्यासाठी नसते. चला, मीही येते तुमच्या बरोबर. थांबा, मला सोडून कुठे निघालात? तुमच्या सर्वांप्रमाणे मीही त्याला माझ्या या पाडसाला पाजण्यासाठी वेळ मागून घेतलाय. त्यानं मला शपथ घातलीये की परत ये, मी तुझी वाट बघतोय आणि माझी बायका मुलं उपाशी आहेत. आता या पाडसांचं त्यांच्या नशिबात असेल तसं होईल. आत्ता लक्षात आलं, आपण पाणी पिण्याच्या ठिकाणीच आज व्याध बसलाय आणि आपण आपल्या नेहमीच्या सवयीनुसार पाणी प्यायला गेलो असताना त्यानं आपल्यावर नेम धरला. पण आज त्याच्या मोठेपणानं आपण शेवटच्या क्षणी एकमेकांना भेटू तरी शकलो. आज आपल्या सर्वांच्या जीवावर त्याचाच हक्क बनतो आणि आपणही दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्याला वागायलाच हवं. नाहीतर आपल्या माथी जी पातकं लागतील त्यातून कोणाचीच सुटका नाही. चला चला निघूयात. शिव शिव शंभो, हर हर महादेव. शिव शिव शंभो, हर हर महादेव. शिव शिव शंभो. पाहिलंस पार्वती, माझा भक्त 4 प्रहर झाले माझ्यावरती बिल्वदलांचा अभिषेक करतोय आणि माझं नामस्मरणही करतोय. पण स्वामी, तुमचा हा भक्त व्याध आहे. निरपराध पशुपक्ष्यांची हत्या करणं हा तर त्याचा नित्यक्रम. मग हा व्याध तुमचा भक्त कसा होऊ शकतो? भले तो व्याध असेल, त्याच्या हातून अनेक पशुपक्ष्यांची हत्या झाली असेल, पण आज त्याच्या पातकांचं निर्दालन झालंय. चल, मला माझ्या ह्या प्रिय भक्ताच्या भेटीस गेलंच पाहिजे. शिव शिव शंभो, हर हर महादेव. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे आलात तर. वचन शपथ ही मोडण्यासाठी नसते. आज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात म्हणून एकमेकांना शेवटचं पाहू तरी शकतो. आता आपण माझ्यावर बाण चालवा. तुमच्या चरितार्थाचाच हा एक भाग आहे. तुमची बायका मुलंही उपाशी असतील तेव्हा प्रथम माझे प्राण घ्या. हो, अजून एक शेवटची विनंती. जर माझे प्राण घेऊन या सर्वांना जीवनदान मिळत असेल तर त्यापेक्षा तुम्ही माझे प्राण घ्या. मी माझ्या पाडसाला तर जन्माला घातलंय आणि तुमचे प्राण हे माझ्या प्राणापेक्षा नक्कीच महत्वाचे आहेत. तुमचे छत्र आमच्या सर्वांवर आहे याचा विसर पडून कसं चालेल. माझे प्राण गेले तर माझ्या पाडसाचा सांभाळ करायला तुम्ही सगळे आहातच आणि तुम्ही याची काळजी घ्याल यात अजिबात शंका नाही. तेव्हा महापुरुषा, सर्वप्रथम माझे प्राण घे.
या दोघांचे प्राण घेण्यापेक्षा माझे प्राण घ्या. माझ्या मागे माझी पाडसं नाहीत. या पाडसांना त्यांच्या आईच्या मायेपासून पारखं करून कसं चालेल? माझ्या जाण्यानं तसं कोणाचंच नुकसानही होणार नाही. आणि पतीशिवाय जगून तरी मी कशी बरं आनंदात राहू? तेव्हा या सगळ्यांपेक्षा तुम्ही माझे प्राण घ्या. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. असं ज्येष्ठांनी आपलं प्राणार्पण करायचं आणि कनिष्ठांनी ते पाहायचं, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? माझं पाडस तसं कळतं झालंय. तुम्ही दोघी त्याला आईच्याच मायेनं वाढवाल. आणि मी जर तुमचे जीव वाचवण्यासाठी उपयोगी आले तर ते मी माझं सौभाग्यच समजेन. आपण सर्वप्रथम माझेच प्राण घ्यावेत. माफ करा मला, माफ करा. चुकलं माझं, चुकलं माझं. तुमचं बोलणं ऐकूनच जन्मोजन्मीचं पाप धुतलं गेलं. धन्य झालो मी. माझा आत्मा पावन केला तुम्ही. आजपर्यंत जे समजत नव्हतं, कळत नव्हतं, ते समजावून सांगितलं तुम्ही. पुत्र, संसार, नातीगोती सर्व क्षणिक आहे, सर्व क्षणिक आहे. आता कशाची इच्छा राहिली नाही. आता इच्छा राहिली ती फक्त एकच, शिवशंभोच्या पायाशी जायची. ह्या जन्मी जर ते भाग्य मला लाभलं तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नसेल, कोणीच नसेल, कोणीच नसेल. आज मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. 4 प्रहर तू माझ्यावर केलेल्या बेलांच्या अभिषेकामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आजपासून तू माझ्या चरणाशी राहशील आणि यापुढे तुम्ही तारांच्या रूपाने गगनामध्ये राहाल. मृग नक्षत्र म्हणून तुम्हाला तारांगणी सर्वजण ओळखतील.